कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। श्रीकांत दादा आणि आईंच्या जाण्यामुळे आमचाही खूप लॉस झालाय। स्पेशली सुपर्णाला खूप त्रास झाला, त्यामुळे आम्हाला तिचाही विचार करावा लागेल। अगदी बरोबर। आम्ही तुमच्या मनाचा विचार करतो, तुम्ही आमच्या मनाचा विचार करा। म्हणजे सुपर्ण, भावनाच्या फ्युचरचा विचार करता आपण तिच्यासाठी एखादं सेपरेट घर घेतलं तर? माणसाला स्थिर स्थावर व्हायला एक घर पुरेसं असतं का? बरोबर आहे तुमचं। चांगल्या लोकेशनमध्ये घेऊया आपण घर, म्हणजे पुणे शहर वगैरे, राईट? आणि घराबरोबर वाटलं तर बँकेत थोडे पैसे पण डिपॉझिट म्हणून ठेवूया आपण। बस एवढंच। माझी आई एवढी स्मार्ट कधीपासून झाली? हीच करेक्ट संधी आहे आई, अजिबात सोडू नकोस। यांच्याकडून चांगलाच पैसा घेतला पाहिजे, म्हणजे आपले आयुष्यभराचे प्रॉब्लेम्स मिटतील। हे बघा, तुम्हाला जे काही पाहिजे ना ते स्पष्ट सांगा, आम्ही देऊ तुम्हाला। तुम्ही फक्त पेपरवर साइन करा, आमच्यासाठी तेवढं इनफ आहे। नाही, म्हणजे मला कल्पना आहे की असं डायरेक्टली सगळ्यांसमोर बोलणं तुम्हाला ऑकवर्ड होत असेल, पण रिक्वेस्ट आहे, अगदी निसंकोचपणे सांगा। इनफॅक्ट तुम्हाला जे काही हवं आहे ते डायरेक्टली सांगा, काही देऊ तुम्हाला, बंगला, गाडी, बँक बॅलन्स, एनिथिंग एनिथिंग यू वॉन्ट। आम्ही विचार करून निर्णय घेतलाय। तुम्हाला जगण्यासाठी घर, गाडी, बंगला हे सगळं लागतं, पण आम्हाला आमची माणसं, ज्यांच्यावर आम्ही जीवापाड प्रेम करतो, तेव्हा तुम्हाला जे हवं ते आम्ही देतो, त्या बदल्यात आम्हाला जे हवं ते तुम्ही आम्हाला द्या। रवी, ह्या काय म्हणतायत? अगं आई, हे पण त्यात समजवतील नाही का? तुम्ही थोडं स्पष्ट सांगाल का तुम्हाला काय म्हणायचं ते? जावई बापू, तुम्ही पैशांशिवाय जगू शकत नाही, आणि माझी भावना आनंदीशिवाय। तेव्हा तुम्ही एक काम करा, सगळी प्रॉपर्टी तुमच्याकडेच ठेवा, पण त्या बदल्यात आमची आनंदी आम्हाला द्या, कायमची। काय पण फॅमिली आहे माझी, यांच्यासोबत जगणं म्हणजे अवघड आहे। सगळं मिळत असताना यांनी काय घेतलं तर या आनंदीची जबाबदारी। अरे तिचा सांभाळ करायला पैसे मागायचे सोडून मिळतंय त्यावर पण पाणी सोडलंय यांनी, बिंडोग। तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? हॅव यू आउट ऑफ युअर माइंड? आम्ही आमची मुलगी तुम्हाला का द्यायची? इट्स इम्पॉसिबल। शी इज आवर ब्लड। आर यू ashamed of yourselves to talk to us like this? Mind your words, बाळा, mind your words. Suparna, don't underestimate us. I know you think monetarily we are poor. Yeah, I agree.
But trust me, on humanitarian level, we are richer than you. What do you think? You can buy anything with money? No. You cannot buy love, you cannot buy kindness, and you cannot buy respect. If you want to command respect, first and foremost, learn to give respect. Learn to be kind to others. Learn to be humans. वीणा, अगं वीणे, अगं कधीचा चहा देतेस? घशाला कोरड पडले माझ्या. आले आजी. तेव्हा तिथे जाऊन यांनी हिशोब चुकवला नाही म्हणजे मिळवलं. काय ग वीणा, काय पुटपुटतेस? काय नाही आजी, तुमचे थोरले नातू आमचे हे गेलेत ना भावना बरोबर, म्हणून जरा काळजी वाटतेय हो. हे म्हणजे तिथे जाऊन काही घोळ घालायला नको यांनी. काही काळजी करू नकोस वीणे, कारण कसं आहे, तुझा नवरा एकटा नाही गेला तिच्या बरोबर, माझी सून सुद्धा गेले तिच्या बरोबर. कुठलीही अडचण येऊ दे, माझी लक्ष्मी त्याच्यातून बरोबर मार्ग काढते बघ. कारण कसं आहे, माझी लक्ष्मी खंबीर आहे. आपल्या घरात तिच्या एवढं धाडसी कुणीही नाहीये. खरंच आजी, आई खूप धडाडीच्या आहेत. म्हणूनच तर इतक्या वर्षात स्वयंपाक घरावर ताबा मिळवता आलेला नाही. सगळे निर्णय त्यांचे. माझ्या मताला ना काही किंमतच नाही. काय आजी? कितीही कठीण परिस्थिती आली ना, त्याला सामोरं जाण्याची ताकद माझ्या लक्ष्मीमध्ये आहे. समजलं? समोरच्याशी ती इतकी हुशारीने बोलते की ती बाजी जिंकूनच येणार. बघच तू. हो ना, सगळं असंच होऊ दे. ती जिंकूनच परत येईल. बघच तू. बघूया. हा? नाही म्हणजे सगळं तसंच होऊ दे. हा. तुम्हाला जर आमची अट मान्य असेल तर ठीक आहे, नाहीतर यापुढे कुठल्याही कागदपत्रांवर सही हवी असेल तर आम्ही इथे येणार नाही. तुम्ही आमच्या घरी यायचं. डू यू अंडरस्टँड सुपर्णा? आय एम शुअर यू डू. भावना, निघूया. नाही नाही, थांबा ना मॅडम, थांबा थांबा. अरे रवी यांना समजाव ना, सयांचं व्हायला हवं ना. रवी, आपण आनंदीला त्यांच्यासोबत का पाठवायचं? अरे ती माझ्या दादाची मुलगी आहे. सुपर्ण, आता प्रत्येक सहीसाठी यांच्या दारात जायचं का आपण? आत्ता ते म्हणतायत तसं करावंच लागेल. अंडरस्टँड प्लीज. ठीक आहे, तुम्ही घेऊन जाऊ शकता आनंदीला. नुसतं बोलून चालणार नाहीये, पण आय वॉन्ट ऑल ऑफ दिस लीगली. एव्हरीथिंग ऑन पेपर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.